Come on,
संसारात उठावे ग करा संसारात उठावे ग करा आल्यानो संसारात उठावे ग करा आल्यानो संसारात उठावे ग करा आल्यानो
मनुष्याचे काय आहे काय
आल्यानो संसारा उठा वेग करा, आल्यानो संसारा उठा वेग करा, शरणदा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे माणसाचे काय आहे. देता देवविदा, नेता निवडिता, येथे याची सत्ता काय आहे. निमित्ताचा धनी त्याचा धनी केलासी प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे माणसाचे काय आहे. तुका म्हणे, तुका म्हणे, कार्य नाशिवंत अरे नाशिवंतासाठी देवा सवे तुटी पाडी दोषी. देह काळाचे, धन कुबेराचे, येथे माणसाचे काय आहे. विठाला विठाला पांडुरंगा करू प्रथम नमना. दुसरे चरण संतान दिया, दुसरे चरण संतान दिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिगुण पावनी, अद्यत्रे जननी देवाची. शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मद दावाव्या शुभटा. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी आज हा जो अभंग घेतला तो जगदवंदनीय, जगद्गुरु, वैराग्याचे महामेरू, देवनिवासी श्री संत तुकाराम महाराजांचा हा अभंग जीवाला उपदेश केलेला अभंग आहे. महाराजांचे अनेक अभंग आहेत, नामपर आहेत, संतपर आहेत, अनेक प्रकारचे प्रकरण अभंगामध्ये आहेत. पण या अभंगातून महाराजांनी उपदेश केला आणि उपदेश पर अभंग मी का घेतला हे थोडस मला सांगा. हा अखंड हरिनाम सप्ताह अगोदर प्रस्तावना करतो. किती दिवसापासून आहे महाराज? 4 दिवसाचा चौथा नाही, वर्ष 12 वर्षापासून, म्हणजे एक तप झालं. आमचे बाबर महाराज आहेत, आमच्या चरणावर वंदन. 12 वर्षापासून हा सप्ताह चालू आहे आणि या सप्ताहातला चौथा दिवस, 5वा दिवस, 5व्या दिवसाचं सेवा पुष्प मी म्हणतो माझ्या नशिबाने मिळालं. आमचे दाखवे दादा आणि नितीन महाराज फोन करण्यावरच होते. गीते महाराज कुठवर?
मी म्हणलो घाटात आहे, सगळ्या गाड्या बंद कालपासून. पण त्यांनी बरोबर बुद्धी सुचविली मला, की ते मला ते गाड्या सोडा आता, तुम्ही रेल्वेला निघा म्हणले, रेल्वेला. आणि खरंच रेल्वेला निघालो. उशिरा का होईना आलो, माफी मागतो बरं का. कारण का तुमचा नित्य सप्ताहाचा जो वेळ होता तो 7 ते 9, पण आज 8 ते 10. जेवण झालं का नाही? जेवण मी करून घ्या म्हणलं होतं अगोदर. जेवणाशिवाय ऊर्जा कशी? मग जेवण आधी होऊ द्या, कारण का उशीर झाला. आता माझ्याकडे नाही आता जेवण माझं, मी आज धावपळीतच आहे. आता कीर्तन झाल्यावर बघू आपण. नाही लाज होत, सेवा मिळणं महत्वाचं होतं, आणि सेवेपेक्षा तुमचं दर्शन हे महत्वाचं आहे. श्री संताचे माथा चरणावरी आणि साष्टांग हे करी. सप्ताहामध्ये देव, भक्त आणि नाम या सर्वाचा संगम असतो होता. कथा त्रिवेणी संगम, देव, भक्त आणि नाम त्रिवेणी संगम आहे महाराज. भक्त तुम्ही बसले आहोत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, आमच्या माता भगिनी, आमचे भाविक श्रोतेगण, तुम्ही भक्त. देव तेथे असे देव उभा, तिसे समचरणाची शोभा. देव उभा इथं तुम्हाला मामाला दिसत नसेल, पण देव या ठिकाणी उभा आहे. माझे भक्त गाती जेते उभा तेथे. भगवंताला एकदा नारदानी प्रश्न केला, देवा तुम्ही कुठं राहता? देवानं सांगितलं मी कुठंच राहत नाही. मी राहतो कुठं? मी फक्त इथं राहतो महाराज. माझे भक्त जेथे वरी योग्याचे माणसे उमरडूनी जाय, पांडवा परी दयापाशी पांडवा. मी हरपला असे दिवसावा, चेत नाम घोषू बरवा करीती माझा. देवानं सांगितलं नारदाला, नारदा ज्या ठिकाणी माझं भजन आहे, ज्या ठिकाणी माझं कीर्तन आहे, ज्या ठिकाणी नामस्मरण आहे, मी तिथं आहे. मी वैकुंठात राहत नाही. लक्ष्मीच्या हातचं मला जेवण गोड लागत का लागत नाही? माझे भक्त जिथं भजन करतात ना, तिथं मी नक्की उडी टाकतो महाराज. भागवत पुराणामध्ये सांगितलं, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. अर्जुनला उपदेश करताना, उद्धवालाही उपदेश करताना सांगितलं, मी तिथं आहे जिथं भजन आहे, जिथं कीर्तन आहे, त्या ठिकाणी मी उभा आहे. म्हणून माझं भाग्य आज कीर्तनाला मला येण्याचा योग मिळाला, नाही तर तिकडेच थांबावं लागलं असतं. जर कार घेऊन आलो असतं तर कार तिथं ठेवावं लागली असती, मग तर हलता चाललं नसतं दादा. कारण का कार म्हणलं की त्या कारच्या मागे मग माणसाला गाडी सोडा वाटत नव्हती, कुठंतरी तिथंच बसलो असतो उपाधी घेऊन. उपाधी आहे सगळ्या. रेल्वेनं आलो म्हणून सेवेचा योग आला, हे मोठं भाग्याचं आहे. आणि निखिल महाराजांनी आणि आमच्या ढाकणे दादानी आवर्जून मला कीर्तनाचा हा सेवेचा योग दिला. मी भाग्याचा समजतो, कारण सेवा मिळणं हे सुद्धा भाग्य आहे. आता माझं भाग्य आहे तुमचं नाही का सांगा बरं? ऐकणाऱ्यात सुद्धा भाग्य आहे. आमच्या सगळ्या भजनी मंडळात सुद्धा भाग्य आहे. याला पुण्य लागतंय. रूपाचा अभंगातलं 3रं चरण बघा बरं, काय बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी. पुण्य लागतं, भाग्य लागतंय. परमार्थ ऐकण्यासाठी, करण्यासाठी, भजन करण्यासाठी सगळं काही पुण्य. तिळे तिळे पुण्य साचार पडे, तरी हे नाम तुझे वाचेसी हातोडे, आणि समागम घडे संताचा पुण्य. म्हणून भाग्याचा दिवस आहे सप्ताहातला 5वा दिवस, आणि तो दिवस माझ्यासाठी, सेवेसाठी मला मिळाला. मी भाग्याचा आहे. भाग्याचा उदय हे जोडी संतपाय. अभंग तसा सोपा आहे. अभंग किती सोपा आहे बघा बरं. आल्यानो संसारा उठा वेग करा. आल्यानो संसारा
संसार म्हणजे काही काही माणसं म्हणते संसार म्हणजे आम्ही जे धन कमविलं हा संसार, बरोबर आहे की नाही? गाड्या घोड्या श्रीमंती वैभव हे कमविलं म्हणजे हा संसार, याला संसार म्हणायचं नाही महाराज. अगा उपजणे आणि निमणे हे साचची जे का मानणे, तया जीवलोक म्हणे संसारू हन. जन्माला येणं आणि मरणं किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे, किती भावे फलित, किती भावे फलित, किती वेळा जन्म यावे आणि किती व्हावे याला म्हणायचं संसार. आम्ही व्यवहारात जे काही कमाई केली याला संसार म्हणतो. हे संसार नाही. आणि हे केल्यानं होत, तुम्ही बरेच प्रयत्न करा बरं. एखाद्या वेळेस एखादा माणूस खूप पैसा कमविण्यासाठी प्रयत्न करतो, पैसा मिळेल असं काय आहे का? नाही वाटत. का निदैवाच्या परिवरी लोह्यात उतली असती शस्त्रवरी, परी तेच बैसून उपवासू करी. का दरिद्रीचे एखाद्या माणसाला जर धन मिळायचं असेल तर मिळते, आणि मिळायचं नसेल धनावर झोपला तरी धन मिळत नाही. त्याला नशीबच लागते, त्याला प्रारब्ध लागते. अन्नमान धन अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. याला अदृष्ट होतं, याला प्रारब्ध लागते. अन्न मिळण्यासाठी, मान मिळण्यासाठी, धन मिळण्यासाठी कितीही प्रयत्न करा, अदृष्टात नसेल तर मिळणार नाही. याला नशीब लागते. हे होतंय, त्याच्या मागे लागायचं काम आपलं नाही. संसार होत असतो, व्यवहार होत असतो, पण संसाराची व्याख्या आता अवघडात जाऊन सांगावं लागेल ना. संसार म्हणजे हे शरीर जन्माला आलं, बरोबर आहे? म्हणजे माणूस जन्माला आला. जन्माला येणं म्हणजेच उपजणे निमणे. जन्माला माणूस आला, जन्माला माणूस आला म्हणजे सोपा आहे का होय? आता इथून जावं लागेल ना पुढे. जन्म सोपा आहे का? किती अनमोल आहे, पण जन्म सोपा नाही. बरेच प्रमाण आहेत भागवत महापुराणामध्ये पहा, आणि ज्ञानेश्वरीमध्ये होय. पाप पुण्य समान समी तैची पाविते जन्मभूमी, तेची पडे विषमी तै पुरोगामी का नरकी. पाप पुण्य समान करावं लागते आणि मग त्याला मनुष्य देह मिळतो. सोपं आहे मनुष्य देह मिळणे? नाही. समान होते का पुण्य आणि पाप? शक्य आहे का? थोडं कमी तर होईल, थोडं जास्त होईल, पण असं समान झाल्यानंतर माणसाला मनुष्य जन्म मिळतो. मनुष्य जन्म इतका सोपा नाही महाराज.
सापडला हा देह कागताळी न्याय न घडे ते उपाय घडो आले. आंधळ्याच्या हातात ताळीत कावळा सापडावा त्याप्रमाणे तुम्हा आम्हाला हा मनुष्य देह मिळालाय. उघड नाही सहजगत्या मिळालेला नाही देह. हा भाग्याना मनुष्य देह मिळालेला आहे महाराज. तुम्ही म्हणताल महाराज आम्ही जन्मलं की मनुष्य जन्मात आलो नाही महाराज. मनुष्य जन्म सहज मिळाला नाही. एक एक येवणी कोटी 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 फेरा मग लागे मानव देही वारा. 184 येवणी फिरून मोठ्या मत पुण्यानं हा माणसाला जन्म मिळालेला आहे महाराज. हा जन्म सहज मिळाला नाही. एका आंधळ्याला सांगितलं आंधळ्याच्या ताळीत कावळा कसा सापडला दृष्टांत आहे तुम्हाला सांगतो थोडक्यात. कावळा कसा सापडला राजानं सांगितलं प्रधानजीला सगळ्या पक्षात कोणता पक्षी हुशार आहे. राजाला प्रधानजीने सांगितलं कावळा हुशार आहे. आणि खरंच कावळा हुशार आहे बरं. कावळा बैमान बी तेवढाच आहे. रामायण भावार्थ रामायण काढून बघा या कावळ्यानं काय केलं होतं. आमची सीतामाता चित्रकूट पर्वतावर होती त्यावेळेस हा कावळा सीतामातेला छळण्यासाठी गेला होता. सीतामातेने थोडा आवाज केला रामा रामा धावा. एक दर्भाची काडी सोडली होती त्या कावळ्याच्या पाठीमागे. ती काडी मागे लागल्यावर याला त्रिलोक्यात फिरला पण त्या कावळ्याला कुठंच थारा मिळाला नाही. मला वाचवा म्हणून शेवटी रामाकडेच यावं लागलं. आणि रामाने मग त्या काडीने त्याचा एक डोळा घेतला कावळ्याचा. त्याला डोळा घेतल्यानंतर तो कावळा म्हणतो महाराज प्रभू डोळा काढला तर काढला पण काहीतरी आशीर्वाद द्या. त्यावेळेस कावळ्याला रामानं सांगितलं मनुष्य मेल्यानंतर त्या पिंडाला शिवला. कावळा शिवल्याशिवाय माणसाला त्याची यथागती नाही. किंवा कावळ्यानं पिंडाला शिवलं म्हणजे समजत आहे माणसाला की हा माणूस या आशे खोटा होता. आता समज झाला. कावळा शिवला गेला माणसं म्हणतात बघा काही खरं नाही काही तर आशा राहिली अपेक्षा राहिली. गेलं पण अपेक्षा एवढं गेलं. म्हणून तो कावळा त्याला आशीर्वाद दिला होता. कावळा हुशार. प्रधानीनं सांगितलं राजानं म्हणला मग बघा गावात डांगुरी दिली. आंधळ सहजच गेलं ना सकाळी मारलं. आंधळ्याच्या हातामध्ये महाराज कावळा सापडला आंधळ्याच्या हातात. तो राजाला आणून दिला. राजानं बक्षीस दिलं. दृष्टांत थोडक्यात सांगायचे बरेच आहेत. दृष्टांत खूप आहेत. आता या अभंगावर खूप काही बोलता येते आपलं पण वेळेच्या आत कीर्तन ठेवणं संपविणं ही बरोबर आहे थांबविणं. म्हणून हा मनुष्य देह सापडला. हा देह कागत्यानी न्याय न घडे ते उपाय घडो आले. असा मनुष्य देह मिळाला. माणूस जन्माला आला महाराज. मोठ्या संकटातून मोठ्या दुःखातून मातेच्या गर्भातून मातेच्या उदरपुरी पचोनी विष्ठेच्या दातरी उघडोनी 9 मासावरी जन्मोजन्मी मातेच्या उदरातून जन्माला हा मनुष्य येतो का नाही. फार त्रासाने येतो. फार दुःख घेऊन येतो महाराज. त्यालाही त्रास सहन करावा लागतो. मातेच्या उदरात हा जीव प्रतिज्ञा करतो महाराज. काय म्हणतो एक वेळ करी या दुःखा वेळ करी या दुःखा वेगळे एक वेळ
प्रतिज्ञा करून माणूस जन्माला एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी. प्रत्येक जीव मातेच्या उदरातून जन्माला आला तो प्रतिज्ञा करून आला. एकदा जन्माला आला की बैमान झाला महाराज. या संसारामध्ये मग मोठा बोलायला का सगळं देवाला विसरून जातो महाराज. पुन्हा विसरला मग सुरू झालं मग लहानाचा मोठा व्हायला. बालपण गेले निर्दा थोडक्यात सांगतो. तारुण्य दशे विषय व्यथा वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्म. 3 अवस्था होतात या माणसाच्या जन्माच्या. बालपण, तरुणपण आणि वृद्धपण. बालपणामध्ये परमार्थ होतो का सांगा बरं. बालपणात परमार्थ शक्यच नाही. नेनता खेळण्यामध्ये गेला विषय. तरुणपण आलं. तरुणीपणामध्ये काय करतो. एकदा लग्न झालं मला 2 हाताचे 4 हात केले मग कुणाच ऐका ना मला सांगूच नका. तारुण्याच्या मध्ये रेड्यासारखं होतं महाराज. कुणाचं ऐका ना, बापाचं ऐका ना, माईचं ऐका ना, कुणाचंच ऐका ना. ऐकत आहे कुणाचं मग मी कशाला सांगू. विठाला विठाला तारुण्याच्या मधामध्ये आला ना माणूस काय करील काही सांगता येत नाही. मग या अवस्थेमध्ये ऐकतो कुणाचं. पत्नीचं ऐकतो महाराज. पत्नी म्हणेल तसं ऐकतो. माय बापाचं ऐकत नाही. याच्यावर तुम्हाला दृष्टांत सांगतो जरा. काय झालं. एक कुटुंब चांगला कर्मचारी होता मुलगा आणि त्यानं त्याची पत्नी दोघं घरामध्ये असलं. तिसरा माणूस असला फार वाईट. माणसाला कंटाळा येईल. सासूबाई घरी हा ड्युटीहून यायचा. आईची चिंता मात्र त्यानं करायची बरं का. आई जेवली का, आई औषध घेतली का, गोळ्या घेतली का, आई ना व्यवस्थित आईची त्या मुलानं काळजी करायची. खूप बेजार व्हायचा मुलगा. एका दिवशी पत्नी म्हणली मालक किती तुम्हाला बेजार व्हावं लागले. या लोकल ट्रेननं चाललात, ड्युटी करून याला, घाई गडबडीच्या इतक्या परेशानीमध्ये एक असं करता का. त्याने म्हणलं काय करू सांग बरं. नाही असं करा, तुमची फार परेशानी वाल्या ह्या आईला नेऊन शेतात ठेवा, शेत राखायला. मग थोडसा तुमच्या मागाला ताण कमी होईल. हे पत्नीचा ऐकणारा होता बरं का. तुझ्या म्हणण्यावर काही हरकत नाही. नेली शेतामध्ये म्हातारी, तिला एक खोपी टाकून दिली. खोपीत ठेवली म्हातारी आणि हा असाच दररोज ड्युटीला जायचा. मला ड्युटी करून आलाच की मग केलीस का स्वयंपाक, आईला नेऊन द्यायचं. सुरू झालं आणखी. मग पहिलं घरी तर होतं, आता तर शेतात जावं लागलं. 1-2 महिने झाल्यानंतर पत्नी म्हणली होय मालक खूप तुमची बेजारी झाली. हो होते, आई आहे. आईची सेवा करणं हे माणसाचं काम आहे.
सकळ तीर्थाचे धुरे जी एका माता पितरे आईशी त्या जुनी कारे तसा मायबाप हे देव आहे आणि म्हणून माईची मी सेवा करतो. होईल तेवढं करू दे मला. तिथे म्हणली हो का बस झालं म्हणली आता तुमचं हे नाटक. मग काय करू? काही नाही असं करा हे जाणं येणं मिटवायचं असेल तर म्हातारीला आता त्या खोपीमध्ये ज्या राहत्या की नाही त्या खोपीला चांगलं बुजवा. मध्ये म्हातारीला झोपली की बुजवा, दार बुजवा आणि म्हातारीला फुकून द्या. आपल्या मागली समसम निघून जाते म्हणजे हे ऐकणारच होतं मला. आमच्या भाषेत समजा मल्याची घागर उचल म्हणलं ते माकडे घालते बघा दरवेशी लोक. उचल घागर, उचल ठेव घागर, ठेवतय आहे का नाही? माकड कसं करते तसं पत्नीचा ऐकणारा होता ठोंब्या. काय हरकत नाही म्हणला तुझ्या म्हणण्याप्रमाणे बरं झालं म्हणलं. काय दिवसाला तुझी राय काय हुशार आहेस म्हणला. करू अशा प्रकारचा कार्यक्रम आईचा. संध्याकाळी गेला महाराज. आई खोपीमध्ये योगायोगा झोपली नव्हती. त्या शेतामध्ये वनगाई रानगाई यायच्या. त्या रानगाई हाणायला आई तिकडे गेली. याला वाटलं आई मध्येच आहे. पेंड्या आणल्या कडब्याच्या त्या खोपीला लावल्या आणि माईला दिलं फुकून. जा झाला. म्हातारी तिकडल्या काठाला होती शेताच्या. खोपी पेटली म्हणून बघू लागली तर हे खोप्या दिसला तिला. म्हातारी म्हणली पोराचा गुन्हा नाही, राय तिची आहे म्हणली, सुनबाईची. महाराज म्हातारी सुनबाईनं मला मारायचं केलं. हा निघून गेला घरी. सांगितलं बायकोला जाऊन तू म्हणशील ते केलं. आई गेली बस आपल्या मनासारखं. ही म्हातारी तिथं आंब्याचं झाडावर जाऊन बसली. दृष्टांत सिद्धांतासाठी असते बरं का, लक्षात घ्या. मी का सांगालो तारुण्याच्या मनामध्ये माणूस काय करतो यासाठी. झाडावर बसली आणि त्याच दिवशी गावामध्ये दरोडेखोरानं दरोडा टाकला. बरंच काही धन आणलं आणि त्या झाडाखाली बसून वाटणी करून घेऊ लागले होते. 10-12 जण होते. सगळ्यांनी हिशे टाकले आणि कुणा आधी उचलायचं ते म्हणला तू उचल तू उचल तू उचल. म्हातारी म्हणली मी उचलते आधी म्हणून. वरी बघितल्याबरोबर अरे बापरे भूत रे भूत, भूत आहे. सगळे ते धन ठेवून पळून गेले की एकही उभा राहिलं नाही तिथे. म्हातारी उतरली तिथं थोडं घेतलं डोक्यावर बांधली आणि घरला. पोरग दारात होत. पहाट झाली होती. आई आलीस का? आले बापा म्हणली तुला मोठा उपकार केलास. आले गटोडं घेऊन आले. आई कसं गटोडं मिळालं? थांब की जरा पाणी तर पिऊ दे म्हणली. घरी आले बसली. सुनबाई जवळ आणून येऊन बसली. दोघं एकूण एकाला चिमटे घेऊ लागले. नवरा म्हणली कशी आली असं, कशी आली असं. म्हातारी म्हणली काय सांगा बाळ्या तू खोपी फुकलास का नाही? त्यावेळेस मी त्या खोपीमध्ये होते. जाळ झाला. त्या जाळाच्या धुवाधुवानं वर गेले स्वर्गात. तिथे गेल्याबरोबर तुझा बाप भेटला. तुझा बाप म्हणला कशी आलीस? आले अशीच बाळ्याला घरी कमी आहे म्हणून आली म्हणली. गरीबी आहे म्हणून. मग एवढं गठोडं घेऊन आले म्हणली. सुनबाई म्हणली आत्याबाई एवढं गठोडं आणलं माझी आई वडील भेटते का नाही? वा बाबा तुझी आई वडील तर फार तुझी वाट बघाली. तुझी आई तुझा बाप एका क्षणाला वाट बघाली. माझी रंबा कधी येईल, माझी रंबा कधी येईल वाट बघायला. पण तुला जायला जमणार माझ्या पोराचे काम धंदे आहेत भरपूर. नाही आत्याबाई मी जाते. 2 दिवस तर जाते आई बापाला भेटायला, आईला आणि बापाला भेटायला. तिने म्हणली नको नको
म्हणली एवढं धन आणलं तुम्ही मामाजीकडून, मी गेल्यावर आणखी माझ्या आई वडील देतातच, घेऊन येते, काही हरकत नाही, जाऊ दे रे बाळू 2 दिवस. मग जायचं कसं? त्यावेळेस म्हातारीने सांगितलं तसं तू मला पाठीलास की नाही तसंच जावं लागतं, तर ते भेटेल म्हणजे आई वडील, तशीच खोपी घालावं लागत्या, तसंच तुम्ही मध्ये झोपावं लागतं सुनबाईनं, आणि तसंच तुलाच फुकून द्यावं लागतंय, दुसऱ्याला फुकून द्यायला जमत नाही. पटलं मला. सुनबाई म्हणली चला चला पटकन, मला जायचं आई 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 बापाकडे, आणि एवढं धन आणायचे आत्याबाई सारखं. महाराज म्हातारी सोबतच आली, खोपी पक्की घालायला लावली, जळायची आणखी थोडी राहायची पण सगळीकडून पेंड्या लावायला लावल्यामध्ये बसली सून, आणि बाळ्या फुक म्हणली. आता फुकण्याच्या अगोदर म्हातारीने सांगितलं थोडं पोळत आहे, चटके बसतात, बाहेर यायचं बघशील, बाहेर यायला जमणार, मग स्वर्गाला जाता येत नाही, बर पक्क बसावं लागतंय तसंच चुकी धरून. पटलं त्या सुनबाईला, पेटविली खोपी. पुन्हा मात्र या नव्या नेहा, कोणतं गाव आहे आपलं, नवीन सेवेमध्ये आली नाहीच. महाराज विठाला विठाला सिद्धांतासाठी असतो. असे काही माणसं आहेत. कारण याच्या मध्ये आले की पत्नीचे बैल होतात, तिथले नाहीत आपले. नांदेडचा महाराज कोणता आलाय, घाटले महाराजांना, नितीन महाराजांना, आमची तुमची काही आहे ना, कीर्तनकार महाराज आमची सानिकाताई, हे सगळे आम्ही दिंडीमध्ये. यावर्षी दिंडी आमच्या ताई दिसाय दिंडीमध्ये महाराज भजन आनंद घेतला आम्ही, नितीन महाराजांनी आणि आम्ही. माझे 2-3 कीर्तनही झाले दिंडीमध्ये, खूप मोठा आनंद. आणि दिंडीचं तुम्हाला महत्व सांगतो महाराज, जीवनाचा उद्धार करण्यासाठी दिंडीच महत्वाची आहे. काय उपयोग आहे? तेव्हा हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, चुकू नको नेमा, सगळं सिद्ध आहे तोपर्यंत परमार्थ आहे. बरोबर आहे का नाही? हातपाय थकल्यावर म्हणला मला आता दिंडीला जायचं, गुडघे दुखू लागले, दिंडी होईल का? सगळं सिद्ध पाहिजेत महाराज, कारण हा भाग्यवंत नटे दिंडीला जात जा. आमचे महाराज चांगदेव महाराज का, चांगदेव बाबाची दिंडी, त्या दिंडीमध्ये महाराज मोठा आनंद घेतला. सगळं सिद्ध आहे तोपर्यंत परमार्थ करता येतो. म्हणून अनेक दृष्टांत आहेत. जन्माला आला माणूस, पण हा माणूस तारुण्याच्या मधामध्ये, संसारातल्या व्यवहारातल्या धनामध्ये माणूस हा उन्माद होतो. हा कुणालाच मानित नाही. माणूस अनेक प्रकारचे वाईट विचार मनामध्ये आणतो. माणूस संसारामध्ये पडलेला माणूस हा संसार इतका गोड म्हणतो महाराज, संसार इतका गोड दुसरा काहीच नाही म्हणतो. संसार गोड आहे का महाराज? संसार गोड तर नाहीच, पण एवढा कडू आहे, लिंबाच्या पाल्यापेक्षा जास्त कडू आहे, पण आम्हाला तो गोड लागतो. एखाद्या माणसाला साप चावला की त्याला लिंबाचा पाला गोड लागतो. तसं या जीवाला विषयाची गोडी लागली बस संसार गोड आणि परमार्थ कडू. विषयाचा परिपाडून गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. माणसाला परमार्थ गोड वाटत नाही आणि संसार गोड वाटतो, पण संसार गोड नाही, संसार कडू आहे, विष आहे. संसारामध्ये माणसं विनाकारण उपाध्या लावून घेतात, नसलेल्या घेतात की नाही सांगा? संसारामध्ये पडलेला माणूस नसल्यालाच ओझं डोक्यावर घेतो. पुढीलाचे ओझे आपुले माता घेईजे, तरी सांग पाका न दाटीजे धनुर्धरा. होय अर्जुनाला उपदेश करते वेळेस देवानं सांगितलं, अर्जुना हा माणूस, संसारिक माणूस
नाही नाही ते आगाव गोष्टी करतो ना. पुढल्याचं ओझं आपल्या डोसक्यावर घेऊन फिरते उगाच. पण पुढल्याचं ओझं घेणं कधी कधी महागात पडते बरं का. त्याच्यावर एक दृष्टांत देतो तुम्हाला. जरा भजन करा विठाला. संसारिक माणसं पुढल्याचं ओझं कसं घेतात त्याच्यावर एक दृष्टांत आहे. एकदा काय झालं, एका गावामध्ये माली पाटलाचा खून पोलीस पाटलानं करायला लावला. पोलीस पाटलानं 2-4 गुंडे पाठवून केला. खेड्यामध्ये फार असते मोठेपण, सिटीमध्ये नसते. जास्त त्याच्या आपल्या आपल्या धंद्याला. त्यांना कसा माझा पुढे जाते, बरोबर त्याचा खून केला. तुकडे तुकडे करून पेटीमध्ये भरले, आणले रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशनला ती पेटी ठेवली. पुन्हा त्या मारणाऱ्याने आणि मारणारे ती पेटी ठेवली. त्या पेटीजवळ एक दुसरा माणूस होता, हुशार माणूस. कुठेतरी पुढे जाऊ लागला पेटी स्टेशनला. पेटी इथं आपल्या कल्याणला म्हणा किंवा दादरला. त्या माणसाला सांगितले जरा मामा पेटी सांभाळा, आम्ही जाऊन येतो म्हणे तिकडे. तिकडेच गेले ना. या पट्ट्याला वाटलं पेटी आहे. पेटी म्हटल्यावर माणसाला फार आशा वाढली, पेटीत काहीतरी आहे. ते गेलेले पुन्हा आले नाही. मग हा गाडी निघाली. पेटी गाडी चढवायला लावला हमालाला. पेटी चढवा म्हणलं. गाडीत घेऊन पेटी स्टेशनला आली. पेटीला आले की ते हमाल येतातच दिले लावलेले. पेटी किसकी आहे, माझी आहे म्हणते. ठीक आहे 200 रुपये लागते, घे म्हणलं. फुकटाची पेटी मिळाली ना. पेटी फुकट मिळाली ना एवढी मोठी. काय काय आहे की मग आता घरी गेल्यावर बघू मग सोडून काढून दोघाच्या पुढे असा विचार त्याच्या मनामध्ये. पेटी घेऊन बाहेर आल्याबरोबर रेल्वे पोलीस असतातच. किसकी आहे पेटी, की मागे होतच मेरी आहे मला. मेरी काय आहे पेटीमध्ये, आता काय सांगते कोण माहीतच नाही ना पेटीमध्ये काय आहे ते. चोर किंवा माणूस गुन्हेगार त्याच्या बघण्यावर त्या पोलिसाला कळते. हा घाबरल्यासारखा दिसला. नीचे उतारो पेटी. हमालाची पेटी उतरली खाली. कळायला लावली ते कोंडी काढल्यावर मध्ये हात पाय तुकडे केलेला तो माली पाटील. आता मला सांगा, ही पेटी माझी म्हणणाऱ्याला पुष्पाचा हार घातला सगळं. पोलीस आहे ना, या तुमचा सत्कार करू आज. हातकडी काढली, हातात पिढी लावली. चलो चलो जेल में. लक्षात घ्या, दृष्टांता सिद्धांतासाठी आहे. पुढीलाचे ओझे आपली माता घिजे तरी सांग पाका धनुर्धरा. म्हणून माणूस संसारामध्ये असाच आहे. नसलेली उपाधी डोक्यावर घेतो, नसल्याला उठादेव करतो आणि संसारामध्ये महाराज वाया जातो. माझे लेकर, माझी स्त्री, माझे पाहुणे, माझं घर, माझं दार म्हणतो का नाही. येतात का कोणी कामाला, कोणी कामाला येतात महाराज, कोणीच कामाला येतात महाराज. हे फक्त सुखाचे संगाती आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. हे सुखाचे संगाती आहे का नाही. जवरी गाठी असे धन
तवरी सोयरी पिशून भागवतामध्ये होय आहे महाराज. कोणी आपलं नाही, मी तर म्हणतो कोणी म्हणू नका. कबीर महाराज एका दोह्यामध्ये म्हणतात, जब तक अपने पल्लों में पैसा तब तक लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो चोरुई फिर के जवाब करे. बायको सुद्धा जर सक्रातीच्या माया सणाला विघ्ने भ्रमला करे, पंचामे माझे करे, एक संपत्ती देवारे, साधो करे गायिका. माया विघ्ने भ्रमला करे, पंचामे माझे करे, एक संपत्ती देवारे, साधो करे गायिका. सगळे सुखाचे सांगत आहे. नको नको म्हणा, काळ आली या जवळी रसावया. अभंगच वाचून काढाय. काळाची उडी पडेल वा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप सुद्धा सोडू शकत, सोडविना बंधू शेजेची नाही, ते तर राहील ना. तुकोबाराय म्हणतात ते सुद्धा राहत. सोडविना राजा निशिचा चौधरी अनेक सोयरी. मग कोण सोडिला तुम्हाला? तुका म्हणे तुला, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाजविल्या, एका चक्रपाणी वाजविल्या. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाजविल्या, एका चक्रपाणी वाजविल्या, वाजविल्या, वाजविल्या. मला वाटलं एखादी भजन्या घेऊन येऊ, तर बघायचं कामच नाही मला. मुंबईच्या कडला काय भजने असतील की नाही वाटलं मला. इथला तर पावर लय भारीच आहे. कीर्तन भजन आमच्या माता, आमचे पत्नी मंडळ बघा, महिला मंडळ टाळ घेऊन मीराबाई सारख्या महाराज, हे सगळे भजनी मंडळ आमच्या तुकोबारायचं 14 टाळकरीतल्या मधले दिसले सगळे. काही कमी नाही. कोणीच सोडिणारा नाही शेवटी या जीवाला. सोडिणारा एकच आहे महाराज. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी. शेवटी फक्त देवाशिवाय कोणी सोडित नाही. सगळे सुखाचे सांगत आहेत. बायको तर अशी म्हणते महाराज पोरायला, पोरं हो आता या म्हाताऱ्याला उचला आणि कोट्याला ठेवा. तुम्ही एवढा मोठा 10 लाख 50 लाखाचा बंगला बांधलाय, पण म्हातारा बैठकीत थुकालय बरं का. नाशिले घर थुंकून या. बायको म्हणते, बाईला म्हणे खर माझ्या पदाचं म्हणालो का. ते म्हणतात महाराज म्हणाल ज्याला बघूत मग जाता जाता आडूतच म्हणतात. माझ्या पदाचं मी काही बोलायला गाथ्यामधलं प्रमाण आहे. बाईला म्हणे खर मरता तरी मरे, नाशिले घर थुंकून या. अरे हे घर सगळं खराब करून टाकलं, भिंतीला सगळे चमकाले म्हणले, उचला कोट्याला नेऊन ठेवा. बघा सगळ्याला पोचते कोण? वन बेजार होऊन हा. पण शेवटी याला कुठे ठेवा म्हणतात. मग कोण आहे आपलं? कोणीच आपलं नाही. सगळे हे सुखाचे साधक आहेत. नसल्याने उपाधी लावून घेऊ नका. उपाधी आहे. जीवाच्या माग माणसानं उपाधी लावून घेतली. हे माझं 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 म्हणून, माझं माझं आणि नुसतं नाही रे, नाही गुणाचे कोणे, नाही रे, नाही गुणाचे कोणे, नाही रे, नाही गुणाचे कोणे, नाही रे.
नाही सगळे सुखाचे सांगत आहे म्हणून थोडा विचार करा कोणी क्षणोक्षणा हाची करावा विचार करावया पार सिंधू किंवा संसार करावया पार संसारातून दूर जाण्यासाठी थोडा विचार करा महाराज कोणी आपलं नाही सगळे सुखाचे सांगत याच्यासाठी थोडा विचार करायचा तर आम्ही विचार दुसरेच करतो उठा किंवा दुसरा कोणत्या तरी आगावच नव्हतं विचार एकदा काय झालं बैलगाडीमध्ये मुलगी घेऊन सासराम जावई निघाले आमचे विचार कसले नसलेलेच सासराम जावई निघाले आमच्या आता ढाकणे दादाच्या बीडकर तिकडे टाळकी जेवारी असते बघा एका जेवारी जेवारातून ती गाडी जाऊ लागली गाडी वाटली जाता जाता चांगले कणस आले होते त्या जेवारीला मग जावाई म्हणला मामा या शेतामध्ये 30 क्विंटल टाळकी होत्या म्हणला सासरा म्हणला ओ रामभाऊ 30 क्विंटल काय होईना म्हणला 20च क्विंटल होत्या म्हणला जावाई म्हणला 30 क्विंटल होत्या म्हणला 30 क्विंटल सासरा म्हणला 20 क्विंटल होत्या म्हणजे होईल ते म्हणला 30 क्विंटल होत्या म्हणाला मामा हे आपले काम असे जावाई म्हणला 30 क्विंटल होत्या म्हणजे होत्या सासरा म्हणला होईना म्हणजे होईना ते पोरगी विचार करू लागली आता एक जावाई एक काय करावं आता दोघांचं लागलं भांडण बैलगाडी दिली सोडून जावायला उचलला सासरा टाकला गाडीच्या खाली बसला पोटावर खुदून लागला सासरा 30 क्विंटल होत्या मामा हे म्हणला हे बघ 20च क्विंटल होत्या लागलं दोघांचं भांडण त्या पोरीचं नाव होतं वसू ती वसू म्हणली बाबा पाठ घासाल्या जरा म्हणा 30 क्विंटल होती म्हणून काय वाले तुमचं ते म्हणला वसू 10 क्विंटलचा तोटा कसा सोसू विठाला विठाला असे माणसं जीवनामध्ये नाही ते उपाधी नसलेली उपाधी लावून घेतात आणि उपाधीमध्ये आपला हा अनमोल नरदेह मिळालेला आहे या नरदेहाचं वाटोळं करतात महाराज म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या ओलानो संसारा उठावे गगना ओलानो संसारा उठावे गगना ओलानो संसारा उठावे
म्हणून आल्यानो संसारातल्या ह्या गोष्टी सगळ्या सोडा. सांगितले की तुम्हाला दृष्टांत, हे सगळे त्या उपाध्या टाकून द्या. संसारातल्या गुच्यापती बंद करा. तुकाराम महाराज म्हणतात आल्यानो संसारा उठा वेग करा. वेग म्हणजे तातडी गडबड. आम्ही इकडे वेग करील ना, संसारामध्ये वेग. परमार्थात म्हणलं एक पट्टी द्या हो, दिंडी निघाल्या, दिंडीला काही जमा करावं. नितीन महाराजांना म्हणलो दिंडीला पैसे कसे मिळतात, एका माणसाकडे 10 वेळा जावं लागतं. महाराज म्हणले आमच्या ढाकणे जातात, कुठं त्याला 200 कुठं 400 देते दिंडी. तिकडी वेग. संसारामध्ये जमा करायची गडबड, पण परमार्थात नाही. चला कीर्तनाला जाऊ निघणार. मला इतका आनंद वाटला आज या ठिकाणी भाविक सगळे जमले. आमच्या माता भगिनी बहुसंख्येनं सगळे भाविक जमले म्हणून. नाही तर बऱ्याच वेळेस कीर्तनामध्ये बळण आणावं लागते. एका पट्ट्याला बळण आणून बसतो ऐकून. चला सप्ताह चालू आहे, नांदेडच्या महाराजांचं कीर्तन आहे म्हणून आणलं कीर्तनामध्ये. बशीर आणून कीर्तनामध्ये खांबाला एका ठिकाणी. पण महाराज याला कीर्तनाची सवच नाही. कीर्तनामध्ये असं प्रश्न तिथून पलीकडून एक मेंढर चारणार धनगर, त्याला काय म्हणते रेडकू घेऊन जाऊ लागला होता. त्यानं कीर्तन चांगलं चाललंय गडे म्हणून तिथे बसला रेड्याला घेऊन. त्या रेड्यानं बसल्यानंतर ध्यान ठेवलं कुणाकडे, असं टेका देऊन बसलेल्या त्या ऐकायला बसलेल्या बायकून आणलेल्या बळनं. चला कीर्तनाला ऐकावं पण चला. त्यांना असं डुकल्या खाऊ लागले. त्या येडक्याला वाटत, त्याला सवय लावली होती धडका द्यायची. त्याला वाटलं मला बोलवायच, असं केलं की नाही असं करायचं, असं केलं का असं करायचं. 2-3 वाऱ्या बघितलं महाराज. उठलं ते आल्याचे धडक दिलं, पुन्हा ते काय उठलंच. एका धडकला खलास. म्हणून कीर्तनात बसून झोपा घेऊ नका बरं. विनोद करायचा होता थोडक्यात. म्हणून आल्यानो संसारा उठा वेग करा. वेग म्हणजे तातडी करा, गडबड करा. प्रपंच हा गडबडीचा नाही, पण करावी तातडी परमार्थाची. गडबड करावं लागते महाराज. का गडबड करावं लागते महाराज? गडबड का करावं लागते? कारण तुमच्या हातात हा विषय आहे का सांगा बरं, आहे का? अल्पायुष्य मानव देह, अल्पायुष्य मानव देह, सतगुणे काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, आणि रहा. आयुष्य आपल्या हातात नाही ते एवढे गुन्हे गाळले माणसं. हातात असल्यावर लगा लावले असते यमराजा. तुम्हाला काय पाहिजे सांगा, किती कंटेनर भरून पैसे देऊ म्हणजे, पण मला नेऊ नका. आयुष्य आपल्या हातात नाही. मला काळाची उडी, काळ कधी येईल काय सांगताय ना मला. क्षणभंगूर नाही भरोसा, पारे सावध थोडा माया आशा. काही न चले गळा पडेल फासा, पुढे हुशार चोर आहे थोडसा गा. एका दिवशी काय झालं, उंदराचं पिल्लू पळू लागलं इकडे तिकडे इकडे तिकडे. उंदरीन म्हणली अरे बेटा थोडं सांभाळून फिर. ते म्हणलं काय नाही, म्हणली कुठं मांजर दडी धरून बसला असं, तुला खाऊन घेईल.
माय मी भेट नसतो म्हणलं कुणाला. अरे मांजर उडी मारील तुला खाऊन टाकील, उड्या मारू नको, कुठं दडी मारून धरला असं बसला असं. ऐकच ना गेलं, थोडं वर गेलं आणि वरून उडी पडली त्याची. कुठं पडली? गिलासामध्ये. मालकानं नेटकी दारू पिऊन 2-4 थेंब राहिली होती दारूची. ते उडी पडली त्या उंदराची गिलासात. आणि गिलासात पडल्यावर ते 4 थेंब पेले की महाराज याला अशी निशा चढली आणि म्हणू लागला कोण आता आहे हमारे सामने, आता कोण माझ्या पुढे येते मला बघूत माय. मी आता कुणालाही भेद. दारू पिणारा माणूस राजाच्या त्या सगळ्या हातीची बरोबरी करत असतात. सकाळी म्हणते मला काय माहिती कोण बोललं की, मधली गेली निघून. तसं उंदीर म्हणला पिलू म्हणू लागला आई मी कुणाला भेट नाही, कुठं आहे ते उंदीर, बोका मला दाखव. कुठं बसलाय तो बोका. त्या बोक्याने ध्यान ठेवलं थोडं जवळ येऊ दिलं, असं घेतलं. कोण आहे बोका? मै हो बोका. आता मी आहे बोका. लई मोठ्या गोष्टी बोलला होतास. कोण आता आहे हमाने सामने, माईला म्हणून लागतास. आता कसं करू महाराज? सुपारीचं खांड तोंडात टाकल्याने त्या उंदराने याला मांजरानं तोंडात टाकलं. दृष्टांत संपला. ते बोका नाही, प्रमाण आहे महाराज, आहे का नाही? माणसाला घेऊन जाणारा हा काळ सुद्धा बोका आहे. जैसा उंदीर नेतो बोका, तैसा काळ नेई लोका. काळ लोकाला सगळ्याला असा घेऊन जात असतो महाराज. काळाची उडी कधी येईल काही सांगता येईना. म्हणून आल्यानो संसारा मोठा वेग करा, तातडी करा, गडबड करा. आयुष्य तुमच्या हातात नाही महाराज. चला या 7 दिवस तरी कीर्तन ऐकायला वेळ काढून. कारण का येऊ येऊ म्हणणारे कधी कधी तिकडेच गेलेत. कोरोनामध्ये बरेच काही परमार्थ करू करू म्हणले, पण कोरोनामध्ये कुठे गेले पत्ताच नाही, आलेच नाहीत पुन्हा. आता फोन लावल्यावर कधी कधी त्याच्या मालकीने बोलाले महाराज लई चांगले होते पण गेले. हो कुठे गेले? कोरोनात गेले की. कधी देवघराला आले नाहीत, कधी दिंडीत आले नाहीत, कधी नामस्मरण घेतले. महाराज आयुष्याचं काही अभ्यास. म्हणून त्वरा करा. तुकोबाराय म्हणतात आल्यानो संसारा उठा वेग करा. काय करा? त्या उदार देवाच्या चरणाला शरण जा. कारण का ते उदार आहे. उदार उदार देव उदार. थोड्यासाठी देव जाणे फार. देवा एवढा उदार कोणीच नाही महाराज. तुम्ही म्हणताल कसं? मुठीभर पोयासाठी त्याला म्हणे काय नाही होतं. सुद्धा देवानी भागवत पुराणामधला विषय आहे. मुठभर पोहे दिले होते मला, पण त्याच्यासाठी काय केलं? सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढी लागा गोष्टीभर पोयासाठी. देव उदार आहे. उदार पंढरीचा राणा. देवा एवढा उदार कोणीच नाही. त्याला थोडं द्या तो जास्त तुम्हाला. देशी तेव्हा घेसी ऐसा ससे उदार. ऐसा ससी उदार. थोडं द्या. तुळशीचं एक पान द्या, देवाला माग. पण भाव पाहिजे. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त. देवाला जास्त पैसे द्यायची गरज नाही, पण सोबत थोडा भाव द्या. भाव म्हणजे ते काय बाजारातून आलेच नाही बरं का. पुरणच्या भाव आपल्या जवळ आहे. भाव म्हणजे प्रेम भक्ती. हे देवाला द्या. देव भावाचा केलाय महाराज. भोळे भाळे भक्त गाता ती साबडे त्याचे प्रेम आवडे. विठ्ठलाशी देवाला हे मी कीर्तन करालो, तुम्ही भजन करालो, खूप आपण चांगलं करायला, हे कधी देवाला आवडत नाही. ज्याच्या अंतःकरणात भाव आहे त्याची भक्ती देवाला आवडते महाराज. भोळे भाळे प्रेमाने भजन करणारे. प्रेम पाहिजे. आमच्या नाताचा हरिभट आहे की हो. प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती वाचुनी काय. प्रेम ठेवा भजनामध्ये, भाव ठेवा, मग मात्र देव प्रसन्न होतोच. आवडीने भावे
हरिनाम घेशी तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीनं देवाचं नाव घ्या मला, मग त्याची चिंता कुणाला आहे? मागे पुढे उभा राहे, सांभाळीत अनादी आघात. किती संकट येऊ द्या हो, फक्त प्रल्हादा एवढे आपल्यावर काही संकट आले, मीराबाई एवढे संकट आले, आलेत का? काहीच नाही महाराज. केवढेही संकट येऊ द्या, देव पाठीमागे उभा राहतो. म्हणून वेग करा, गडबड करा, देवाला शरण जा, कारण तुमचं काहीच नाही महाराज. महाराज आपलं काहीच नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणात देह हे काचे धन तुझे राजे. 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 देह हे उपदेश पर आपण का घेतला असं मी सांगतो तुम्हाला. आज मला असंच वाटलं होतं मी लवकर जाईन, 7च्या आधी जाईन. काल संध्याकाळी निघालो, काल संध्याकाळी आलो किती, आज संध्याकाळी 8 वाजता. आपल्या हातात काहीच नाही. हे काळाचा अंधार तुमचा आहे नाही, मला आणि कुबेराचा आपलं नाही. सत्ता आपली नाही, शरीर आपलं नाही. येथे माणसाचे काय आहे? राजा सिकंदर सार्वभौम राज्य सगळ्या जगात केलं त्या माणसाचं राज्य. सिकंदर राजाची तुम्हाला इतिहास माहित आहे. सिकंदरानं एक छत्री राज्य केलं पृथ्वी तलावर. आणि ज्यावेळेस सिकंदर राजाचा अंतकाल समय जवळ आला, त्यावेळेस सिकंदराला कळालं मी सगळ्या जगावर माझं प्रभावी राज्य केलं, पण माझ्यासोबत आता काही येणार नाही. प्रधानजीला बोलून घेतलं, सांगितलं प्रधानजीला, प्रधानजी माझा अंतकाल समय जवळ आलेला आहे. ज्यावेळेस माझी तुम्ही आता पालखी काढणार आहो का नाही, ताटी आपण ताटी म्हणतात, माझी अंत्ययात्रा ज्यावेळेस निघणार आहे त्यावेळेस एक काम करायचं, माझे हात मोकळे ठेवायचे, मागा हात मोकळे ठेवायचे. का? काही सोबत येत नाही म्हणायचं, हात मोकळे ठेवायला. एक संदेश दिला की धन को मिळे कोटी सवे नयरे, आणि का लंगोटी सोबत येत नाही म्हणायचं. आपलं नाहीच, कुबेराचा आहे, देह काळाचा आहे. म्हणून माणसं उगा मोठेपणात माझं माझं म्हणतात, वेळ संपत आला कीर्तनाचा आला का नाही, 10 वाजल का, म्हणून वेळ संपत आला. कारण का सिटीतले माणसं आहेत सगळे, टाइम इज मनी, टायमाला किंमत देणारी माणसं. कोणाला ड्युटी असते, कोणाला अनेक कामं असतात. म्हणून आमचं रामायण लांबी बरोबर कीर्तन होणं महत्वाचं आहे. म्हणून देता देवविता
देता देविता येथे याची सत्ता कोण आहे? देणारा तो आहे, नेणारा तो आहे. देव द्यायला आला की नाही? खुदा देता आहे तो छप्पर फाड फाड के देता. याच्यावर एक आणखी एक तुम्हाला दृष्टांत सांगतो का 10 मिनिटातच. एकदा करा भजन मोठ्यानं. विठाला विठाला. देवाला द्यायचं म्हणलं देव कसाही देते, पण ते पचीने बी अवघड आहे. एक माणूस सांबाराचा होता, कातडे घेऊन गेला बाजारामध्ये. गंमत अशी झाली, एक घार आली ते कातडी असायचं त्याला वरी उचलून घेऊन गेली. ते घार कीर्तनातली घार बरं म्हणतात, कुठली घार माणसाला कशी उचली? कीर्तनातली घार उचलून घेऊन गेली आकाश मार्गाने, बराच लांब गेली. त्या सांबाराने विचार केला, आता हे घार काही मला खाली सोडित नाही, कुठेतरी डोंगरात नेईल आणि सगळे मिळून मला खातेत. आता काय करावं विचार करू लागला. असं जात असताना खाली एक नगरी दिसली. बरेच काही असे मंडळी, राजा असे दिसले. त्या राजानं एक असा पण ठेवला होता त्याच्या मुलीसाठी. त्या मुलीने एक राजाकडे हट्ट केला होता. बरेच वर दाखवले होते, पण त्या मुलीनं राजाला म्हणली होती, राजा मला स्वर्गातून आलेला पती पाहिजे. असं म्हणली होती तिने. आणि म्हणून योगायोगाच्या गोष्टी महाराज या सांबाराने विचार केला, कुठेतरी राहणार त्या पाखरानं टाकलं तर सगळी गिदडं भिडलं खाऊन जातील मला. इथं माणसं आहेत बरेच, याच्यामध्ये उडी मारलो तर मूठ माती उगाच चांगली करतील तरी. अरे कोणीतरी पडलं गडे उचला, त्याला न्या झाकून माती करा म्हणते. म्हणून त्याला हात त्याला सोडून त्या खालीचा खाली आला. बघायला तर काय वरून हात सांबार येऊ लागला होता. आला देवाचा माणूस म्हणून आला. मारा पडल्याबरोबर त्याला सगळ्यांनी झेडलंच किंवा आधार. लगेच त्याला उचललं, राजमहालात नेलं, त्याला स्नान घातलं. हे मनात म्हणू लागलं, क्या बात आहे, काय चालेल. विचार करायला काय गंमत आहे, एवढी सोय कस काय व्हायची की. आंघोळ घालून पण अभ्यंग स्नान घालून बाहेर आणलं की लगेच घोड्यावर उभा केलं. लगेच सुमूर्त साव राणीच राजाच्या मुलीसोबत लग्न मारा. बघा हे योग असते माणसं. लग्न लागलं. त्या राजाला मुलगा नव्हता. राजानं बरेच दिवस त्या दोघाला तिथं ठेवले आणि राजा तपश्चर्येला निघून गेले. हा राज्य करू लागला. मग चांबार, मी तुम्हाला आदर्ष्टावर सांगायला बरं का, आदर्श परत येते. एका दिवशी आरोपी आणला राजाच्या राजवाड्यामध्ये. आरोपी आणल्यावर तो चोर होता. त्या चोराला राजा म्हणला, अरे चोरी कस काय केलास? ते म्हणला, हो महाराज पोटासाठी चोरी केलो. खरं सांग नाहीतर रापीनं कापील म्हणला. रापीनं कापील. मूळ स्वभाव जाईना आणि येळकोडगे राहीना. आणखी म्हणू लागला, बरोबर सांग नाहीतर आरी टोचील. सगळे प्रधानजी म्हणजे अरे काय बात आहे. आता राजाचा जावई आहे, राज सगळं राजसिंहासन याच्या हवाली केलंय, आपण कशाला बोलायचं. एका दिवशी प्रधानजी राजा निघाले असे बगीच्यामध्ये. गुलाबाचे फुलं, जाईचे फुलं, जिवंतीचे फुलं, हे काही आहे. मग महाराज सगळे पूजेचे फुलं आहेत. थोडं पुढे गेला, त्याला पैसे काही लागतात की नाही. त्याला म्हणलं पैसे लागते, झाडं मोठे करावं. थोडं पुढे गेल्यावर एक बाबळीचे झाड होते, सुबाबळीचे. हे याला पैसे लागले का? नाही. मग त्याला काठी दिसली. अरे याच्यावर तर आमच्या कातडे वाजत. लक्षात घ्या, दृष्टांत संपला. 2 गोष्टी या दृष्टांतात तुम्हाला सांगतो. अनायासे लाभ प्राप्त झाला, राजाची मुलगी मिळाली, पण मूळ स्वभाव गेला का? म्हणून महाराज विचार करा की हे काहीच आपलं नाही. हे काळाचे येथे माणसाचे देता देविता देणारा ते. याला सगळं दिलं पण याला पचलं का? नाही. म्हणून येथे याची सत्ता काय आहे?
म्हणून आपण फक्त निमित्ताचे धनी. ही प्रमाण का म्हणून झालो, वेळ झाला. निमित्ताचे धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. बघा माणसं माझं माझं म्हणून वाया गेले. आता एकदा सगळ्यांना हात वरी करून भगवंताच्या नामाचं भजन करा. डोप्पा संपला. संपला का नाही किती संपला नाही म्हणता आणखी किती तास लावतो आहे का नाही. कीर्तनाचा वेळ संपला महाराज. अभंग सोपा आहे पण उपदेश्वर महाराजांचा फार कळकळीचा अभंग आहे. तुमच्या आमच्यासाठी महाराजांनी कळकळ केली. संत कळकळीने सांगतात पण संताचं कोण ऐकते. वाजत असे बोंब कोणी नाही ऐकती कानी. बोंबीच्या देठापासून संत महात्म्यानं सांगितलं हे करा भगवंताचं भजन करा. सोडा हे सगळं कारण का सगळं नाशिवंत आहे. तुका म्हणे का रे
आमचे हार्मोनियम वादक आमचा लहान वयातला तबला मृदंगाचारी आणि भजनी म्हणतात त्या सगळ्यासाठी तुम्ही टाळ्या वाजविल्या. खरं गुणवान मंडळी आहे. आता नावं सगळ्याचे काही मला माहित नाही पण सगळी मंडळी गुणवान. साखरगोड बस झालं. साखरगोड म्हणलं की आला विषय शब्द होय साखरगोड म्हणजे संपला. म्हणून तो का म्हणे एखादे नशिवंतासाठी देवा सगळे तुटी आणि तसा तुकोबाराय म्हणतात अशा या नाशिवंत देहासाठी या नाशिवंत संसारासाठी देवासोबत तूट पाडू नका. देवाला दूर करू नका. देवाकड निघा तरी धडधडून वहिला निघ. या भक्तीची या वाटे लाग जी या पावसी अव्यंग निज धाम माझे निघा. उठा देवाच्या मार्गाला लागा. महाराज पैसे तर जरूर कमवा बरं का. पैसे कमवणे असं कुठल्या शास्त्रात सांगितलं नाही. जोडो आणि धन
उत्तम व्यवहारे उदास विचारे व्यंच करी असे सत्यामध्ये खर्च करा. दिंडीला पैसे द्या आणि दिंडीला किती जण येतात हातावरी करा. तुम्हाला यावं लागले नांदेडाहून. सगळे निघा, कारण का हे पाय देवाला दिले. देवी दिला देह, देवी दिला देह. कोणाला डॉक्टर करायला नाही का? देवी दिला देह भजना गोमटा वया झाला फाटा. हे आम्हाला भूत लागले कोणतं? संसारातलं भूत मोठं जबर ग बाई, भूत मोठं जबर ग बाई. हे संसारातलं भूत लागले माणसाच्या माग. हे भूत दूर करा आणि देवाच्या माग देवाचं चिंतन करा. देवासोबत तुटी करू नका. देव जोडा. देव सखा जरी जगाव घे कृपा करी. देव आपला झाला की महाराज जग आपलं झालं. जग कृपा करते आणि देवाची कृपा झाली की बस मोक्षाला माणूस जातो, धरून जातो. असा हा अधिकार या नामस्मरणामध्ये आहे, या कीर्तनामध्ये आहे, भागवत महापुराणामध्ये आहे. तुम्ही कोणताही वेळ घाला, चिंतनात घाला. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या आमच्यानं परमार्थ करा. एवढंच मी तुम्हाला विनंती करतो. व्यसनापासून दूर राहा, व्यसन करू नका. आई वडिलाची सेवा करा, थोराचा मान सांभाळा, गोमातेचं संरक्षण करा, धर्मासाठी सज्ज राहा. समर्थ रामदासांनी दासबोधात सांगितलं, धर्माकरता मरावे, मरून यावगी अशी मारावे, मरता मरता घ्यावे राज्य आपुले. लक्षात घ्या, आपल्या धर्माचं रक्षण करा. धर्म टिकला तर आपण आहोत, नाही तर काही खरं नाही महाराज. म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि याच्यातच खरी देवाची प्राप्ती आहे. देव दूर नाही महाराज. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे गोघरा नारायण. बस भगवान तिथंच भेटणार आहे. मी वेळी वाकडी सेवा केलो, घाई घाईनं आलो, जेवायला सुद्धा नाही. कीर्तनामध्ये जेवायचं विसरून गेलो महाराज. कारण कीर्तनच मिळते की नाही वाटलं. ही रेल्वे बदल ती रेल्वे बदल. खोटं बोलणार तुम्हाला. ते लोकांच्या गाड्याच्या तिथं मला ते भुयारी मार्ग दिसला नाही. लोकायला म्हणलं मला वरी घ्या, मध्ये मला वरी घ्या म्हणायचं. 2-3 ते धावपट्यावर आलो. त्वरा करायची वेळ नाही ना आपल्याला. त्वरा करा, परमार्थ करायला गडबड करा आणि संसार करायला गडबड करू नका. होत राहते, त्याची काही काळजी करायची नाही. केली सेवा एडी वाकडी. मी काय मोठा कीर्तनकार नाही. माझी सेवा ही निष्काम असते. मी कुठेही जरी गेलो, नितीन महाराज पैसे घेत नाही, तिकिटाचे घेतो. तिकिटाचे कुठेही गेलो तरी मी 1 सुद्धा रुपये घेत नाही. गाडी आणलो, गाडीच्या डिझेलाचे, एसटीने आलो तर मोजून तिकीटाचे तिकीट दाखवा लागते मला. एवढेच घेतो. निष्काम सेवा करतो. मी निष्काम करतो म्हणून द्यायला म्हणाल नाही म्हणून महाराज सेवा करा, भगवंताचं चिंतन करा. फक्त देहावर तादात्म्य सोडा. प्रपंच ओसरो चिंतन तुझे आई मुरो ऐसे करेगा पांडुरंगा. शुद्ध रंग व्हावे रंगा. देवाला विनंती करा, विनोदी करीता देवाला. देवा आमचा संसार आम्हाला ओळखू दे आणि संसारातून आम्हाला तुझं चिंतन करता यावं, एवढी देवाला मागणी करावं. केलेली सेवा ब्रह्मांडाचा नायक राजा रामचंद्र प्रभू त्यांच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी, विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी, शांतेश्वरी महाराज, पांडुरंग परमात्मा, शांतेश्वरी माता या सगळ्याच्या चरणी समर्पित करतो सेवेला. ज्ञानेश्वर